अहिल्यानगरमध्ये निवडणुकीपूर्वीच तणावाचं वातावरण निर्माण झालंय। महाविकास आघाडी उमेदवाराच्या दारात बंदूक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न घडलाय। अहिल्यानगरमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार राम वाणी यांच्या दारात पोलिसांनी बंदूक काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। हे स्वीय सहाय्यक आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला। या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः सुषमा अंधारे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? आपल्यापर्यंत नेमकं काय प्रकरण पोहोचलं? मध्ये निवडणुकांच्या दरम्यान आणि ते अंगरक्षक आणि त्यांचे स्वीय सहाय्यक, खरं तर आमदारांच्या सोबत या दोन लोकांनी असायला पाहिजे, मात्र आमदार सोबत नाही। हे दोन लोक विशेषतः विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या घरासमोर काय करत आहेत, त्यांनी हातात त्यांचा रिव्हॉल्व्हर घेऊन त्यांचं असं काय नेमकं काम चालू आहे हे जाणीवपूर्वक प्रचारामध्ये बाधा आणू पाहतात। हे जाणीवपूर्वक उमेदवारांना ओलीस ठेवतात। उमेदवारांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी प्रचारासाठी बाहेर पडूच नये अशा पद्धतीने दबावाचं वातावरण तयार करतात। आणि जर असं हे सगळं चालू असेल तर मग निष्पक्ष निवडणुकांची भाषा तरी कशाला? मग आमचं म्हणणं आहे की सरळ नगरसेवक पदाचे लिलाव करा, कारण भाजपाकडे तसाही चिक्कार पैसा आहे, आणि लिलाव काढून या सगळ्या जागा घेऊन टाका एकदाच्या, आणि तुमच्याच याद्या एकदाच्या तुम्ही जाहीर करून टाका। बरं सुषमाताई, पण या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता पाठपुरावा कुठं केला जाणार आहे? कुठं दाद मागितली जाणार आहे? जय महाराष्ट्र दादा। या संदर्भात आम्ही पाठपुरावा, या संदर्भामध्ये मी उमेदवारांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र माझा आणि उमेदवाराचा अजून संवाद झालेला नाही। याच पद्धतीने थोड्याफार फरकाने परिस्थिती इतरही अनेक ठिकाणी आहे। आता काही वेळापूर्वीच एक माहिती उल्हासनगर मधून येते। उल्हासनगरमध्ये राजेश कनसे नावाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारालाही अशाच पद्धतीने भाजपाचे लोक धमकावत आहेत, त्याला ओलीस ठेवण्याची भाषा करत आहेत, जिवे मारण्याची भाषा करत आहेत, आणि तोही हैराण आहे। हीच परिस्थिती त्यामध्ये डॉक्टर अमोल देवळकर काँग्रेसचा उमेदवार, शिवसेनेचा संजय मोरे यांना आम्ही आंदेकर गँगकडून बोलत आहोत असं म्हणून धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे। आता ही माणसं आंदेकर गँगची आहेत की अजून कुठली आहेत हे सरकारने ठरवावं, हे पोलिसांनी ठरवावं। मात्र या सगळ्या उमेदवारांना संरक्षण देण्याची गरज आहे। या संदर्भात पुण्यातल्या उमेदवारांनी पोलिसांकडे रितसरपणे मागणी केलेली आहे। अहिल्यानगरमध्येही आम्ही पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत। बरं, धन्यवाद सुषमाताई तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। दरम्यान आता यंत्रणा या सगळ्या प्रकरणाकडे कशा प्रकारे पाहतात, काय कारवाई केली जाते, काय चौकशी केली जाते, याकडे सुद्धा आपलं लक्ष असणारच आहे।